आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा शब्द दिला होता, आम्ही कर्जमाफी करू. खरं म्हणजे आम्ही 2029 पर्यंत थांबू शकलो असतो, कारण सगळ्या निवडणुका जिंकलो आहेत आम्ही. कुठल्या निवडणुका बाकी नाही आहेत, पण आम्ही तसं केलं नाही. 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे. या कर्जमाफीच्या व्यतिरिक्त दरवर्षी हे सरकार आहे महायुतीचं 25,000 कोटी रुपये वीज माफीचे देते शेतकऱ्यांना. 25,000 कोटी रुपये. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरमध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आत्तापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा, टाळ्या याच्यानंतर वाजवा. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. शेतकरी, वारकरी, कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव. त्यांचा श्रम, श्रद्धा, त्यागातूनच फुलतो विकासाचा गौरव. या मातीतल्या प्रत्येक हाताला आम्ही देऊ नवी ताकद, नवा आधार. त्यांच्याच आशीर्वादाने देऊ महाराष्ट्राला नवाचार आणि नवा आकार. धन्यवाद. जय हिंद. सत्ताधाऱ्यांच्या घोषणा, वाजणारे बाक आणि सभागृहामध्ये आत्मविश्वासाने भरलेला आवाज, हे चित्र होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आजच्या भाषणाच्या वेळेचं. आणि विषय अर्थातच तुम्हाला कळला असेलच, तो आहे शेतकरी कर्जमाफीचा. आज पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मात्र संपूर्ण भाषणादरम्यान विधानसभेमध्ये सर्वाधिक घोषणा झाल्या त्या कर्जमाफीवरच्या उत्तराच्या वेळी. आता तुम्ही म्हणाल की आज कोणती नवी कर्जमाफी जाहीर केली आहे का? तर थांबा, आज मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही नव्या कर्जमाफीची घोषणा केली नाहीये. अर्थात यावर तुम्ही म्हणाल की सभागृहात मग इतका जल्लोष का होता? कारण 4 महिन्यांपूर्वीही अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, तेव्हाही असाच जल्लोष झाला होता. आणि तेव्हाही कारण होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा. त्यावेळीही सत्ताधारी आमदारांनी अशाच पद्धतीने बाक वाजवले होते. इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी अशा मथळाखाली बातम्या आल्या होत्या आणि त्यांची तारीखही जाहीर झाली. पण ती तारीख ओलांडून आज 1 महिना आणि 5 दिवस झालेत, तरीही तेव्हा घोषित झालेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी झालेली नाहीये. उलट आज तर नव्या कारणामुळे ही कर्जमाफी आणखीन पुढे गेली आहे. मग आजचा जल्लोष कशासाठी? शेतकरी कर्जमाफी आणि राज्याचं राजकारण या सततच्या वर्तुळाचंच आज आपण विश्लेषण करणार आहोत. आणि त्याच निमित्ताने मी पूर्वी भावे 0 आवरमध्ये तुमचं स्वागत करते. कसं आहे, हिंदी चित्रपटामध्ये तारीख पे तारीख हा डायलॉग इतका प्रसिद्ध झालाय की चालढकल झालेल्या प्रत्येक गोष्टीवरती आपण तारीख पे तारीख असंच म्हणतो. आज हा संवाद ओठांवरती येण्याचं कारण आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. मोठ्या दणक्यामध्ये यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये योजना जाहीर झाली खरी, पण ती लागू कधी होणार याची तारीख मात्र 3 वेळा बदलली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी योजना कोणती आणि त्या योजनेत किती लाभार्थी, हे सगळं मोठ्या अभिमानानं मुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं. आणि मंच निवडला तोही पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाचा. अधिवेशन काळामध्ये विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडनं उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी जवळपास 1.25 तास उत्तरं दिली. त्यात कर्जमाफीचाही मुद्दा होता. त्यावरही त्यांनी आज एक नवी घोषणा केली. मात्र योजना कधी लागू करणार याची नवी तारीख काही जाहीर केलेली नाही. आणि म्हणूनच विरोधकांनी त्यावरून जोरदार टीका केली आहे. सरकार वेळकाढूपणा करतंय असं म्हणत शेतकरी नेत्यांसह विरोधी पक्षातील सगळ्या नेत्यांनी आरोप सुरू केले. आणि याच अनुषंगाने आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी जाऊया पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा पहिला प्रश्न, शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार जाणीवपूर्वक विलंब करत आहे हा विरोधकांचा आरोप तुम्हाला पटतोय का? होय किंवा नाही जरूर एक पर्याय निवडा आणि आम्हाला सांगा तुमचं मत.
आणि आता आपण जरासं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कर्जमुक्तीची घोषणा केली होती. तो क्षण आपण आधी पाहूया. आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. फडणवीसांनी घोषणा केली तो दिवस होता 6 मार्च 2026. त्यानंतर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे चर्चा अशा रंगल्या की आचारसंहितेमुळे कर्जमाफी लागू करण्यासाठी अडचणी येत आहेत. या निवडणुका संपण्याच्या आतच विधान परिषदेच्या निवडणुका आणि त्यांची आचारसंहिता आली आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी पुढे गेली. पण जेव्हा राज्य सरकारकडनं कर्जमाफीची घोषणा केली गेली तेव्हा कर्जमाफी लागू करण्याची तारीख जी घोषित करण्यात आलेली होती तीही आता उलटून गेली आहे. त्यानंतर दिलेली नवी तारीखही उलटून गेली आहे. मी नव्या तारखा असं का म्हणतेय ते समजून घेण्यासाठी जरा आपल्या कृषी मंत्र्यांचं बोलणं ऐका. या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या नावानं या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि येणाऱ्या शिंदे साहेब बोलू का, वहिनी बोलू का, येणाऱ्या 8-10 दिवसात बोलू का? मी कृषी मंत्री म्हणते, तुम्ही जाहीर करायचं, पण आता जरा कृषी मंत्री असल्यावर थोडं थोडं बोललं पण पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या 8-10 दिवसात ज्या आपल्या मातेच्या अहिल्या देवीच्या नावाने जी कर्जमाफी आहे येणाऱ्या 10 दिवसामध्ये ती कर्जमाफी केली जाईल. हे माझ्या शेतकऱ्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, वहिनींचा त्यांची परवानगी घेऊन आज आपल्या सगळ्यांना सांगतो. 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपये एवढा निश्चित प्रकारे या कर्जमाफीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांच्या माध्यमातून होईल. साधारणतः 30 जूनपूर्वी आपल्याला माहिती आहे की जे शेतकरी 2 लाखाच्या आत थकबाकीदार आहे, ज्यांना 2 लाख त्यांना ताबडतोब आणि प्रोत्साहनपूर्व आपल्याला माहिती आहे की जे रेग्युलर शेतकरी कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपये 30 जूनपूर्वी तर अगोदर पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय. आणि साधारणतः 30 जूनच्या अगोदरच कर्जमाफीला सुरुवात होईल आणि त्याचा लाभ निश्चित शेतकऱ्याला होईल. थोडक्यात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे असोत किंवा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, महायुतीच्या अनेक नेत्यांनी गेल्या 3 महिन्यामध्ये दिलेल्या तारखा कायम पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि आजही तारीख पुढेच गेली आहे. पण तरीही विरोधक मात्र सरकारचे आभार मानतायत. कारण आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली. ती होती एका अटी संदर्भातली. तीही पहा. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. त्यामुळे आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख जरी जाहीर केलेली नसली तरी त्यांच्या याच घोषणेमुळे काय होणार आहे ते मी तुम्हाला आता सांगते. राज्यामध्ये एका कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यानंतर लगेच झालेल्या दुसऱ्या कर्जमाफीतनं वगळलं जातं. आत्तापर्यंतचं तरी असं उदाहरण आहे. म्हणजेच 2008 साली UPA सरकारनं केलेली राष्ट्रीय पातळीवरची शेतकरी कर्जमाफी, ज्यात लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी
म्हणजे 2009 सालच्या कर्जमाफीमध्ये लाभ मिळाला नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनीच केलाय. 2017च्या लाभार्थी शेतकऱ्यांना 2019 साली झालेल्या कर्जमाफी योजनेतनं वगळण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. हे सांगत असतानाच यावेळी मुख्यमंत्र्यांनी 2019 साली ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय, मात्र आता त्यांच्यावरती पुन्हा शेती कर्ज आहेत, अशा शेतकऱ्यांना जर यंदाच्या कर्जमाफीचा लाभ हवा असेल तर त्यांना किमान 50,000 रुपये भरण्याची अट ठेवली होती. त्यावर आमदार रोहित पवारांसह शेतकऱ्यांनीही विरोध केला होता आणि हीच अट शिथिल केल्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी आजच्या भाषणात केली. आणि त्यामुळे एकीकडे सरकार कर्जमाफी लागू करण्यासाठी जाणीवपूर्वक विलंब करतंय असं म्हणत असतानाच विरोधकांनी सरकारचे आभारही मानलेत. मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं की 2019ची अट आम्ही काढत आहोत. सर्वांनाच 2 लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आणि जे रेग्युलर असणारे शेतकरी, जे 14 लाख शेतकरी असतात, त्यांना 26-27ची जी अट टाकण्यात आली होती ती सुद्धा काढणार असं जे घोषित केलं. मी मनापासून सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करतो. ज्या लोकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचे आभार व्यक्त करतो, या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री साहेबांचे सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असो, सत्ताधाऱ्यांच्या घोषणा, त्यावर विरोधाचे आरोप प्रत्यारोप हे तर आपण पाहिलंय, पण आजही मुख्यमंत्र्यांनी तारीख काही जाहीर केलेली नाहीये. त्याचं कारण एक आकडेवारी. त्याचं झालं असं की राज्य सरकारनं केंद्राकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भात माहिती मागवली आणि ही माहिती आल्यानंतरच कर्जमाफी लागू होऊ शकते. राज्यातील शेतकऱ्यांच्या इन्कम टॅक्स संदर्भात माहिती येण्यासाठी 5 ते 6 दिवस लागू शकतात किंवा त्यापेक्षाही जास्त लागतील. कारण लाडकी बहीण योजनेसाठी जेव्हा अशी माहिती मागवली होती तेव्हा 4 महिने लागले होते आणि त्यामुळेच आता किती दिवस लागू शकतात याचा अंदाज साधारण तुम्हालाही आला असेल. त्यामुळे या अनुषंगाने अनेक अडचणी या सगळ्या प्रक्रियेत असतील आणि म्हणूनच आपण यावरती आज चर्चा करणार आहोत. आणि हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी आणि शेतकरी नेते आणि अभ्यासक अजित नवले. मी आपल्या दोघांचंही मीडियाच्या गेस्ट सेंटरला स्वागत करते, माफ करा, 0 आवरच्या गेस्ट सेंटरला स्वागत करते. आणि तुमच्या दोघांसाठीही प्रश्न असा आहे की एकंदरीत आज जरी काही अटी मुख्यमंत्र्यांनी शिथिल केल्या असल्या आणि विरोधकांनी त्याबद्दल आभार मानलेले असले तरी सुद्धा तक्रारी अजून आहेतच. तुमचा एकंदरीत या संदर्भातला तुमचं मत काय आहे, तुमचा आढावा काय आहे? राजू शेट्टी यांच्यापासून आपण सुरुवात करूया. शेट्टीजी, मला मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यांच्याच बाबतीत अटी आणि शर्ती का हो? मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, 2016 पासून ते 2026 पर्यंत एनसीएलटी मध्ये 40,943 पेक्षा जास्त कंपन्यांची जी काही कर्ज थकीत होती आणि तो आकडा होता थकबाकीचा 13 लाख कोटी रुपयाचा. यापैकी केवळ 4,32,000 कोटी रुपये वसूल केले आयबीसीनं आणि एनसीएलटीनं आणि 8,68,000 कोटी रुपयावर पाणी सोडण्यात आलं. त्यावेळी कुठल्या अटी लावलेल्या होत्या? त्यावेळी कुठल्या शर्ती लावलेल्या होत्या? आणि आज माझ्या शेतकऱ्याला मात्र तुम्ही आता केंद्र सरकारकडून ITR कुणी भरलाय त्याची यादी मागवताय, तो नोकरी कुठे करतोय त्याची माहिती मागवताय. अरे शेती तोट्याची आहे म्हणून तुम्ही मदत करताय ना. मग तो नोकरी करणारा असो नसो, व्यवसाय करणारा असो नसो, ज्या शेतामध्ये त्यांना पैसा टाकला त्या शेतातनं त्याचे पैसे बुडले असतील तर त्याला मदत केली पाहिजे काय? नको. आणि मग या कंपन्यांच्या बाबतीत का वेगळा नियम लावला गेला? आणि आता सुद्धा जी काही घोषणा केलेली आहे की 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि त्याचे 34,000 कोटी रुपये होणार आहे, हा सुद्धा आकडा खरा नाही आहे. पहिल्यांदा खरं तर मग तुमच्याकडे सगळं माहिती आहे ना, कारण प्रवीण परदेशी सारख्या विद्वान माणसानं सगळी तुमचा अभ्यास करून माहिती काढलेली आहे. तर एकदा आकडे जाहीर करा सरकारच्या पोर्टलवर, एकदा कुणाकुणाला माफी होण्याची शक्यता आहे याची नावं टाका आणि मग त्याची बेरीजही मारा. ते तुमच्याच अटी शर्तीनुसार किती पैसे लागणार आहेत हे सांगा. मला खात्री आहे की हा आकडा 13-14 हजार कोटीच्या वर जाणार नाही. मग आणि वर म्हणायचं की आम्ही
ला ज्यांना लाभ झाला होता त्यांना यावर्षी देणार नाही असं म्हणायचं आणि आता म्हणायचं की मी मागे घेणार आहे. मुळात मी पुन्हा एकदा सांगतो की जे निव्वळ शेतीवर अवलंबून असतात, ज्यांना उत्पन्नाचं दुसरं कुठलं साधनच नाही, ते 19ला तोट्यात का गेले तर नैसर्गिक आपत्ती आणि सरकारच्या धोरणामुळे तोट्यामध्ये विकावा लागणारा शेतीमाल, त्यामुळे 19ला तोट्यामध्ये गेले. तीच पॉलिसी, तेच धोरण पुन्हा 4 वर्ष राहिलं आणि 5-6 वर्ष राहिलं आणि मग पुन्हा जर ते तोट्यात गेले असतील तर ही अट घालायची कारणच नव्हती. आणि आता तुम्ही पण आज जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे शेट्टीजी, त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय का? काही फारसा फायदा होणार नाही. गंमत अशी आहे की 2019ला जे शेतकरी थकबाकीदार होते म्हणून त्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, त्यांचं सिबिल खराब झालं आणि नंतर बँकांनी त्यांना दारात उभंच केलं नाही, हे लक्षात घ्या. त्यांना कर्जच कुणी दिलं नाहीत. याची ही पहिल्यांदा आकडेवारी शेट्टीजी, आज मुख्यमंत्र्यांनी तर असं म्हणले की 2 लाख जे ज्यांना लाभ मिळू शकतो असे शेतकरी वाढू शकतात ती 50,000ची अट शिथिल केल्यामुळे. काही वाढणार, एक अत्यंत नगण्य वाढ होणार आहे. मुळामध्ये त्या शेतकऱ्यांना कोणी दारातच उभा केलं नाही, त्यांना कर्जच दिले नाहीत. म्हणून मी म्हटलं की 2019ला ज्यांना लाभ मिळाला आणि नंतर त्यातल्या किती लोकांना बँकांनी कर्ज दिली याची एकदा आकडेवारी सरकारनं घोषित करावी. तीच गोष्ट आहे 26-27ला जे कर्ज भरतील. नाही, दुसरा एक मुद्दा आहे 26. आता ही किती हास्यास्पद गोष्ट आहे बघा. 26-27ला जे नियमित कर्ज भरतील, थकबाकीदार राहणार नाहीत, त्यांनाच आम्ही लाभ देऊ असं म्हटलं. अहो 26-27चं कर्ज, आर्थिक वर्षातलं कर्ज थकीत कधी जाणार? मार्च 2027 किंवा जून 2027, म्हणजे जवळपास 1 वर्षानंतर त्यानं कर्ज भरलं काय नाही कळणार. म्हणजे तोपर्यंत तुम्ही पैसे देणार नव्हता का? तोपर्यंत त्याला थकबाकीत ठेवणार होता का? म्हणजे असं. पण राजूजी, हा मुद्दा लावून धरताना विरोधकांचं बळ पुरेसं आता आहे असं वाटतंय का तुम्हाला? हे बळ कमी नाही पडत आहे विरोधकांचं? विरोधकांचं बळ कमी पडतंय ही गोष्ट खरी आहे, परंतु त्याला जबाबदार हे सरकारच आहे की विरोधी आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना बेजार करायचं, त्यांच्या मागे शुक्लकाष्ट लावायचं, त्यांचे पक्ष फोडायची भीती घालायची आणि बिचारे कुणीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत, अशी अवस्था झाली आहे. मी पुन्हा येते तुमच्याकडे. शेट्टी साहेब, आता मी अजित नवले यांच्याकडे जाणार आहे. डॉक्टर नवले, एकंदरीत आता शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती, मुख्यमंत्र्यांनी आज केलेली घोषणा. मी येते पुन्हा. राजूजी, मी तुमच्याकडे येते परत. आपण आता अजित नवले यांच्याकडे जाऊयात. आजची झालेली घोषणा, त्याच्यानंतर आत्ताची शेतकऱ्यांची असलेली परिस्थिती, यातून शेतकऱ्यांना आणखीन थोडासा दिलासा मिळणार आहे असं तुम्हाला वाटतंय का? आणि त्याचबरोबर तारीख आणि प्रक्रिया यांच्याबद्दल जी क्लिष्टता आहे त्याबद्दल तुमचं मत काय? सर्वप्रथम राज्य सरकारने जो हा निर्णय घेतला तो प्रचंड आंदोलनानंतर घेतलेला आहे. त्यासाठी सर्व संघटनांना, शेतकरी नेत्यांना, विरोधी पक्षांच्या नेत्यांना प्रचंड संघर्ष करावा लागलेला आहे. त्याच्यामुळे आंदोलनानंतर का होईना पण राज्य सरकारनं ह्या 2 अटी रद्द केल्या, ही चांगली गोष्ट झालेली आहे. किसान सभेच्या वतीनं या निर्णयाचं मी स्वागत करतो. माझ्याकडे प्रवीण परदेशी यांच्या समितीचा अहवालच माझ्या टेबलावर आहे. त्याचा मी सविस्तर अभ्यास केल्यानंतर आणि आपण अगोदरपासून जे मांडत होतो त्यानुसार 2019चे जे पात्र शेतकरी आहेत, ज्यांना 19ला लाभ मिळाला होता, मात्र ते परत थकीत झाल्यामुळे त्यांना आता परत लाभ देणं भाग होतं, अशा शेतकऱ्यांची संख्या तब्बल 12,71,000 होती. मोठी संख्या होती आणि त्यामुळे यांना वगळू नका, त्यांना 50,000वर गुंडाळू नका, ही आमची सर्वांची मागणी होती. ती आज मान्य झालेली आहे आणि ती अट रद्द झाल्यामुळे ह्या 12,71,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता वाढलेली आहे. हा आंदोलनाचा विजय आहे. यासाठी सकारात्मकरित्या राज्य सरकारने सुद्धा आंदोलनाला घेतलं, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. दुसरा जो निर्णय आज झालेला आहे तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कधी नव्हे ते अट टाकण्यात आली होती की त्यांनी पुढचं 2026-2027 ला सुद्धा नियमित कर्ज फेडलं पाहिजे. आजच्या निर्णयामुळे
2026-27 ची ही अट रद्द करण्यात आलेली आहे. हा सुद्धा मला वाटतं एक दिलासा या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेला आहे. मात्र सगळ्या अटी शर्ती संपल्यात का? बिलकुल संपलेल्या नाही. उदाहरणार्थ, नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांची संख्या तब्बल 23,63,000 आहे. यांना केवळ 50,000च लाभ मिळणार आहे. ही एक मोठी जखम अजूनही आमच्या मनामध्ये आहे. आम्ही नियमित कर्ज भरतो म्हणजे पाप करतो का, अशा प्रकारची भावना या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये अजूनही आहे. या सगळ्या बाबतीमध्ये मात्र मुख्यमंत्री जो सारखा दावा करताय आणि आता आपण पण तो अधोरेखित केला, तो म्हणजे सलगच्या कर्जमाफीमध्ये लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यापूर्वी लाभ दिला गेलेला नाहीये, पहिल्यांदाच असा निर्णय सरकारने घेतलेला आहे, असं जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री करतायत, त्यात मात्र बिलकुल तथ्य नाही. हे मी नम्रपणाने सांगतो. मला एकच सेकंद त्यासाठी द्या. माझ्याकडे मी सांगितलं की प्रवीण परदेशी यांचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये पान नंबर 31 मध्ये काय सांगितलंय, तर त्याच्यावर त्यांनी सांगितलं 2019 ची जी कर्जमाफी होती त्याच्यासाठी 1 एप्रिल 2015 ते 30 मार्च 2019 याच्यामध्ये थकीत असलेल्या शेतकऱ्यांना घेतलेलं होतं. 2019 ला झालेल्या कर्जमाफीत 1 एप्रिल 2015 पासूनचे लोक घेतलेले आहेत. 1 एप्रिल 2015 नंतर 2017 ची कर्जमाफी झालेली आहे. म्हणजे 2019च्या कर्जमाफीमध्ये 2017चे शेतकरी घेतले, 2016चे घेतले आणि 1 एप्रिल 2015च्या नंतरचे सुद्धा शेतकरी घेतलेले आहेत. मी 2017च्या कर्जमाफीच्या आंदोलनातला कार्यकर्ता आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे. देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः मुख्यमंत्री होते. पण डॉक्टर नवले, या अनुषंगाने असा प्रश्न पडतो की आज जे दावे मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत सभागृहामध्ये, ते दावे खोटे आहेत का? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे असं दिसतंय की 2019च्या कर्जमाफीमध्ये 2017च्या शेतकऱ्यांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात आलेलं होतं, ज्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता. मी हा दावाच करत नाहीये. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असलेल्या प्रवीण परदेशी समितीने हा दावा केलेला आहे आणि त्याचा पुरावा माझ्या टेबलावर आहे. त्यांच्या अहवालातला 31 नंबरच्या पानावरचा उतारा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे 2017 मध्ये सुद्धा काय झालं, मी एकच मिनिट घेतो. 2017 मध्ये सुद्धा जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीच्या आंदोलनात मी होतो. त्यानंतर लॉंग मार्च निघाल्यानंतर 2009 पासून 2017 पर्यंत जे जे शेतकरी थकले त्यांना नंतरच्या काळात इन्क्लूड करण्यात आलेलं होतं. त्यामुळे हे पहिल्यांदा झालेलं नाहीये. किंबहुना अशी अट टाकणं हे पहिल्यांदा झालं आणि त्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, हे महाराष्ट्राने लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. ठीक आहे. राजूजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते. तुम्ही आणखीन एक मुद्दा मांडत होतात, त्या मुद्द्याने आपण या संपूर्ण चर्चेचा अंत करणार आहोत. राजूजी, मला मुद्दा हा मांडायचा होता की या प्रवीण परदेशी ही जी काही तज्ज्ञ समिती आहे, या समितीला मी स्वतः भेटलेलो होतो आणि त्यांना मी वारंवार सांगितलेलं होतं की आकड्याच्या जंजाळामध्ये शेतकऱ्यांना अडकू नका. ठीक आहे, तुम्हाला 2 लाखापर्यंत करायचे आहे, परंतु हे करत असताना ज्या पिकामध्ये मोठी भांडवली गुंतवणूक होते, उदाहरणार्थ द्राक्ष, त्याचबरोबर डाळिंब, संत्रा, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, शेडनेट, फुलशेती यांचं क्षेत्र कमी असतं, परंतु कर्जाचा आकडा फार मोठा असतो, 25 लाख, 30 लाख आणि बँका देतात सुद्धा, म्हणजे कारण त्याची तेवढी गरजच असते. आणि मग असं असताना त्यांना तुम्ही 2 लाखाच्या याच्यामध्ये जर अडकवलं तर त्या शेतकऱ्यांच्यावर मोठा अन्याय होईल आणि ती कर्ज कधीच पेटणार नाहीत आणि तो शेतकरी बर्बाद होईल. या कर्जमाफीचा नाशिक जिल्ह्याला काहीच फायदा झालेला नाही. असे अनेक सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काही फायदा झालेला नाही आणि यांचा समावेश करा. नक्कीच. मला असं वाटतं की राजू शेट्टीजी, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, परंतु आपला जो मुद्दा आहे, जे मुद्दे किंवा तुम्ही दोघांनीही मांडलेले आहेत, ते नक्कीच सरकारपर्यंत पोहोचत असतील आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या प्रक्रियेच्या दृष्टीने सुद्धा घाई केली जाईल आणि जास्तीत जास्त दिलासा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न सरकारकडनं होईल, अशी आपण आशा करूया. धन्यवाद तुम्ही चर्चा केल्याबद्दल. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलाय. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार जाणीवपूर्वक विलंब करत आहे, हा विरोधकांचा आरोप पडतो का? 38,000 मतं आलेली आहेत.
आणि याला सहमती दर्शवलेली आहे 85% लोकांनी. 15% लोकांना मात्र विरोधकांचा आरोप पटलेला नाही. राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप, एकमेकांची उणीधुणी काढणं हे आलंच. ज्याची सत्ता असते ते विरोधकांचे घोटाळे बाहेर काढतात, पण स्वतः सत्तेत आले की जुने घोटाळे विसरतात. ही राजकारणाची रीतच आहे. पण या राजकारणामध्ये आता देवाला आणलं जातंय का असा प्रश्न आपल्या सर्वांना पडेल. असे आरोप होत आहेत, झालेत. 0 आवरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. तुम्हाला माहिती आहे की अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरातील दानचोरीचं प्रकरण सध्या गाजतंय. यावरून उद्धव ठाकरे यांनी थोडे दिवस आधी भाजपवरती आरोप केले होते. या आरोपांवरती उत्तर देण्याची संधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावरील सरकारच्या उत्तराच्या निमित्ताने साधली. आणि त्यात त्यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी झाल्याचा आरोप केला. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये राजकारण काय आहे ते मी तुम्हाला सांगते. एकनाथ शिंदे यांचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळासंदर्भातला होता. सिद्धिविनायक मंदिराचं व्यवस्थापन अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आणि पर्यायाने ठाकरेंकडेच आहे हे सर्वांनाच माहिती आहे. शिंदेंनी ज्या कार्यकाळासंबंधी आरोप केलाय त्यावेळी या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते आदेश बांदेकर, जे उद्धव ठाकरेंचे खास विश्वासू आहेत. त्यामुळेच इकडे उद्धव ठाकरेंनी मंदिरासंदर्भात म्हणजेच राम मंदिरासंदर्भात आरोप केले आणि तिकडे शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा मुद्दा काढला आणि हे राजकारण रंगलं. आज विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं, अंतिम आठवडा प्रस्तावावरचं त्यांच्या उत्तराचं. त्यात त्यांनी सरकारची बाजू तर मांडलीच, पण सोबतच उद्धव ठाकरे यांना जबर असते शब्दमाळ मारायलाही ते विसरले नाहीत. ते असे, सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असे हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. 26 जुलै 2005 ते अतिवृष्टीचं दृश्य आठवा. या ठिकाणी बाळासाहेबांच्या बद्दल कोणतरी बोलत होते इकडे. अरे बाळासाहेबांना एकटे सोडून 5 स्टार हॉटेलला कोण गेलं? बाळासाहेबांनी तर आरेला कार्य करायचं शिकवलं होतं, तर तुम्ही तर आरे कारशेडच बंद करून टाकलं. अरे ते कारशेड बंद झाल्यामुळे त्याचा 10,000 कोटी रुपये खर्च वाढला. कोण भरणार? 10,000 कोटी. मेट्रो 3 यालाही स्थगिती द्यायला सांगितली होती. 10,000 कोटी. मग आता कोण देणार आहे? कुठली प्रॉपर्टी मिलिंग जी कुठून? लंडन. तर सिद्धिविनायक दानपेटीवरनं आरोप करताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंना भर सभागृहामध्ये असं लक्ष केलं. शिंदेंनी तर उद्धव ठाकरेंवरती टीका केलीच, पण तिकडे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना लक्ष करताना त्यांचा मिमिक्री आर्टिस्ट असा उल्लेख केला. मुख्यमंत्री देखील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरावरच बोलत होते, पण राज ठाकरेंना चिमटे काढायला ते विसरले नाहीत. त्यामुळे आज एकंदरीतच विरोधकांना लक्ष करण्याचा दिवस होता सत्ताधाऱ्यांच्या वतीने. आणि आपण पाहिलं की कशा पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलेलं होतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्या मिमिक्रीबद्दल सुद्धा आज वक्तव्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. हिंदीतून सुरू झाले. मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी. महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो. कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन. हे आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले. पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही. ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही.
पण आनंद आहे ते राजकारणात आहे. ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. या व्यतिरिक्त राज्याच्या राजकारणामध्ये आज इतरही काही घडामोडी घडल्या आणि त्यांचं केंद्र सुद्धा विधिमंडळच होतं. त्यामध्ये शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3 सुरू करणार असल्याची चर्चा विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज अखेरच्या दिवशी जोरदार रंगली होती. त्यात आज ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या लक्षावरती असल्याची प्रामुख्याने चर्चा होती. त्याचवेळी महायुतीचेच 2 नेते सुद्धा आज विधान परिषदेत एकमेकांसमोर आले. सभागृहामध्ये बोलण्यावरनं त्यांच्यात खटका उडाला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा काढला आणि त्यावर ठराव होत नसल्यामुळे नाराजीही व्यक्त केली. हा ठराव होणार होता पण नाही झाला हे सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केलं. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती एकनाथ शिंदेंच्या सिद्धिविनायक मंदिर दानपेटी चोरीच्या आरोपावरनं. त्यामुळे आजचा आपला दुसरा प्रश्न सुद्धा या संदर्भातला आहे आणि तो प्रश्न पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली गेली हा एकनाथ शिंदेंचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभराच्या राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात आधी सिद्धिविनायक मंदिराचा विषय आपण पाहूयात. सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि ठाकरेंचे निकटवर्तीय आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देखील स्वतः उद्धव ठाकरे अशा प्रकारे सत्तेचं गणित असतानाच सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील पैशांची चोरी होत होती असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये केला. त्यासाठी त्यांनी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केलेल्या आरोपाच्या बातमीची प्रतच सभागृहामध्ये दाखवली. तर पाहूयात उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले आणि त्यावरती किल्लेदारांचं म्हणणं काय. मंदिराच्या ठिकाणी गैरव्यवहार होऊ नयेत, भ्रष्टाचाराचे प्रकरणं होणे या भावनेचे आम्ही लोक आहोत. कारण आम्ही त्या परिसरात लहानाचे मोठे झालो. सिद्धिविनायक मंदिर अतिशय लहान असतानापासून अगदी मोठं प्रस्थ होईपर्यंत आम्ही सगळा प्रवास पाहिलेला आहे मंदिराचा. आणि त्या मंदिरात जर काही भ्रष्टाचार होत असेल तर मला वाटतं देवाला तरी सोडा ही आमची भूमिका होती. आणि मग तेव्हा कोणी असो दे तिथे, कुठल्याही पक्षाचा संचालक असो किंवा चेअरमन अध्यक्ष असो, जर असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा आम्ही तिथे प्रश्न उपस्थित करणार. त्यामुळे त्यावेळेला आम्ही केले होते, आताही करतो आहोत. आताही 500 कोटी सिद्धिविनायकच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटीची काय गरज आहे? जे सिद्धिविनायक न्यास स्वतः महाराष्ट्रातल्या विविध संस्थांना करोडो रुपये देते, त्यांना 500 कोटी शासनाने महानगरपालिकेने द्यायची गरज काय? एकनाथ शिंदेंनी आज केलेला आरोप हा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावरच होता. त्यावेळी ते सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष होते. आदेश बांदेकर 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती विधानसभेच्या रिंगणात सुद्धा होते. सध्या ते पंढरीच्या वारीत आहेत आणि वारीतूनच ते काही वेळ आधी एबीपी माझाशी फोनवरती बोलले. त्यात त्यांनी दोषी असेन तर प्रसंगी फासावर जाईन असं म्हटलंय. या बाबतीत जर कुठलाही गैरव्यवहार आढळला असेल तर तसा तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. आणि जर खरंच काही त्याच्यात आढळलं असेल तर 3.5 वर्ष झालेली आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की 3.5 वर्ष कोण अध्यक्ष आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी त्या कागदात काही फेरफार केले असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि जर त्याच्यात कोणीही दोषी आढळलं, अगदी मी जरी आढळलो तरी मला पाहिजे तर त्याच मंदिराच्या समोर फासावर द्या. पण उगाच खोटे नाटे आरोप करू नका. कारण सगळ्या गोष्टी स्पष्टपणे अत्यंत क्लिअरली या वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत, वेळोवेळी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विधी न्याय विभागाकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर काही चुकीचं असेल तर जरूर कारवाई करा. मी या वारीतनं सांगतोय, मी आता माऊलींच्या वारीमध्ये आहे. एक गोष्ट जरी चुकीची काही घडली असेल आमच्या कार्यकाळात तर मला फासावर द्या. रामकृष्ण हरी माऊली. आणि तर हे मंदिरांच्या संदर्भातलं राजकारण आणि खास करून सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या संदर्भातलं राजकारण आज अर्थातच चर्चेत आलं. कारण विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आणि त्याच्यामध्ये हा विषय निघाला. हा विषय आपण पाहिला. आता वळूयात मुख्यमंत्र्यांकडे. विधानसभेमध्ये
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देण्याचं महत्त्वाचं कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यावेळी ते राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणातील टीकेला उत्तर द्यायला विसरले नाहीत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र अपमानासंबंधी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्राचा अपमान याविषयी ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधात अशी केलेली टोलेबाजी आज रंगली. पण त्या व्यतिरिक्त आणखीन जोरदार चर्चा होती ते एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर 3.0 या संदर्भातली. एकनाथ शिंदे हे आता ठाकरेंच्या सेनेचे काही आमदार स्वतःकडे वळवण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीची ही चर्चा आहे. पण सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार सुद्धा त्यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होती. त्या पाहूया दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांचं या संदर्भात काय म्हणणं होतं. अरे बाकी सगळं ऑपरेशन करा, पण ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आपल्या डोळ्यासमोर चाललेलं आहे. तुम्ही बॉडी लँग्वेज बघा, आजचं भाषण बघा आणि थोड्या दिवसानंतर तुम्ही जे मी बोलतोय ते खरं तेव्हा बघा. नरेटिव्ह पसरवणं आणि वातावरण बिघडवणं हेच काम सध्या सुरू आहे. त्यानुसार या बातम्या खासदारांसारखं आमदारांना सुद्धा प्रयत्न केला जातोय गळाला लावण्याचा. आतापर्यंत मला तर माहीत नाही, कारण मी विधानसभेत वावरतोय, सगळीकडे बिंदास फिरतोय, मला काय कल्पना नाही. पुन्हा एकदा खासदारांसारखं आमदारांना संपर्क साधला जातो. माझं मत स्पष्ट हे आहे की सरकारमध्ये जी लोक बसलेली स्पष्ट बहुमत आहे. तुमच्या सोबत जे आमदार आहेत, सध्या पक्षात माझ्या माहितीप्रमाणे 237 आमदार आहेत, त्यांना न्याय देता आला तर बघा. आज ते आम्हाला समोरून संपर्क करतायत की आम्हाला महायुतीमध्ये यायचं आहे, आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं, ही भावना ते व्यक्त करतायत. म्हणून मला वाटतं ही तर फक्त सुरुवात आहे 6 खासदारांची. आता जे लोकप्रतिनिधी ज्यांना विकास हवा आहे, ज्यांना सच्चा एक नेता हवा आहे, ते आज आमच्यासोबत जोडले जात आहेत. या संदर्भामध्ये आता काही म्हणणे हे प्रीमॅच्युअर होईल, वेट अँड वॉच. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राने कौल काय दिलेला आहे. आजचा दुसरा प्रश्न अर्थातच राजकारणाशी संबंधित होता आणि आज जे राजकारण रंगलेलं होतं त्या अनुषंगाने 42,000 मतं आलेली आहेत. सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली गेली हा एकनाथ शिंदेंचा आरोप पटतो का? 67% लोक नाही असं म्हणतायत, 33% होय म्हणतायत. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढचे अपडेट्स घेऊन येते ज्ञानदा. पाहत रहा ABP माझा.